तुमचा पीसी स्लो झालाय आणि सी ड्राईव्ह फुल झाले म्हणून तुम्ही काय करता, टेम्प फाईल डिलीट करता. पण मित्रांनो, याने हार्डली 300 ते 500 MB स्पेस फ्री होतो आणि ही एक ओल्ड स्कूल टेक्निक आहे. आज मी तुम्हाला IT एक्सपर्ट लोकांची एक प्रो टिप सांगणार आहे, जिचा यूज करून तुम्ही 8 ते 10 GB हार्ड डिस्कचा स्पेस फ्री करू शकता. हो, 8 ते 10 GB. आधी आपण लाईव्ह डेमो बघूया. माझ्या सी ड्राईव्ह मध्ये 20.6 GB स्पेस फ्री आहे आउट ऑफ 235 GB. इंटरनेट थोडा स्लो चालतोय, पिंग स्टेबल नाहीये. आधी आपण हे दोन इश्यू फिक्स करूया. विंडोज मध्ये hyperfield.sys नावाची हिडन फाईल आहे. ती तुमच्या रॅम एवढे स्पेस, उदाहरणार्थ 8 किंवा 16 GB रिझर्व्ह करून ठेव. जर तुम्ही पीसी नेहमी शटडाऊन करत असाल तर या फाईलची काहीच गरज नाही. तुमच्या विंडोच्या सर्च बार मध्ये CMD टाईप करा आणि कमांड प्रॉम्प्टचा एक ऑप्शन असेल, त्याला रन एज ॲडमिनिस्ट्रेटर वर क्लिक करा. येस वरती क्लिक करा. तुमची कमांड प्रॉम्प्टची विंडोज ओपन होईल. CMD मध्ये एक कमांड टाईप करा, पॉवर CFG स्पेस -H स्पेस ऑफ आणि एंटर दाबा. आता जादू बघा, अजूनही माझ्या सी ड्राईव्ह मध्ये 20.6 GB स्पेस फ्री दाखवतोय. आता मी ही विंडो रिफ्रेश करतो. बघितलात, माझा स्पेस आता 26.4 GB एवढा फ्री झाला आहे. फक्त एका कमांडने माझ्या ड्राईव्हचा 6.4 GB स्पेस फ्री झाला. एवढा स्पेस मला टेम्पररी फाईल्स डिलीट करून कधीच मिळाला नसता. आता इंटरनेट स्पीड वाढवूया. विंडोज सर्च मध्ये टाईप करा CMD, ओपन करा कमांड प्रॉम्प्ट आणि कमांड टाईप करा IP config स्पेस /flush DNS. एंटर प्रेस करा. ही कमांड रन केल्यामुळे तुमच्या DNSच्या कॅचे फाईल डिलीट होतील आणि तुमच्या इंटरनेटचा ब्राउझिंग स्पीड वाढेल. आता फायनली आपल्याला अजून एक कमांड रन करायची आहे. ही कमांड तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमधून जुन्या विंडोजच्या फाईल्स डिलीट करायला मदत करेल. तर पुन्हा CMD ओपन करा आणि CMD मध्ये ही कमांड टाईप करा, clean mgr आणि एंटर प्रेस करा. जसं तुम्ही एंटर प्रेस कराल, तुमच्यासमोर डिस्क क्लीनअपची एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये क्लीनअप सिस्टम फाईल्सला क्लिक करा. आता तुमचा कॉम्प्युटर तुमची डिस्क स्कॅन करेल आणि त्यामध्ये किती प्रमाणात कोणत्या फाईल्स आहेत ह्याचा एक तुम्हाला छोटासा चार्ट देईल. जसं की तुम्ही बघता, आता माझ्या डिस्कमध्ये या एवढ्या सगळ्या फाईल्स आहेत. या सगळ्या फाईल्स सिलेक्ट करा आणि ओके क्लिक करा आणि डिलीट फाईल्स करा. या प्रोसेसमुळे तुमचा 1 ते 2 GB स्पेस फ्री होईल. रिझल्ट तुमच्या समोर आहे. कोणताही सॉफ्टवेअर नाही, कोणताही पर्सनल डेटा डिलीट केला नाही, तरीही लॅपटॉप आता सुपरफास्ट आणि स्पेशियस झाला आहे. ही पद्धत आम्ही कॉर्पोरेटमध्ये लॅपटॉप मेंटेनन्स करण्यासाठी वापरतो. या तिन्ही कमांड लक्षात ठेवायची गरज नाही. मी एक ऑटोमॅटिक स्क्रिप्ट बनवली आहे आणि ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती कॉपी करा, तुमच्या नोटपॅड मध्ये पेस्ट करा आणि ती फाईल सेव्ह ॲज करा. सेव्ह ॲज करताना तिचं नाव .ext पासून .bat करा. ती फाईल सेव्ह झाल्यावर तिला जस्ट डबल क्लिक करा. तुमचा पीसी सगळ्या स्टेप्स ऑटोमॅटिकली चालू करेल. व्हिडिओ बघून झाल्यावर ही प्रोसेस लगेच चालू करा आणि तुमच्या पीसी मध्ये किती GB स्पेस फ्री झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट IT टिप्ससाठी आपल्या मराठी IT वाला YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.